जायबंदी झाला. पाटलाचं डोकं जरा शांत झालं. हे शिवन खरं जगणंच मुश्किल करून टाकलं होतं. जरा कुठं हलकं वाटायला लागलं होता. आता चंद्रा कुठं जात नाही. पाटील बोल केली त्या. अहो तुमच्यासाठी एक पाखरू घेऊन आलोय. पाखरू बरा मोका साधलास. तुमचं डोकं थंड करायला आणले. असा असा लागतो नित्या. लगा तुलाच माझ्या मनातलं दुःख कळतं बर का. काय म्हणतोस मग? कुठं आहे पाखरू? ऐकी आण. कसा वाघ जायबंदी केलं का नाही आता? मग महिना पिंजऱ्यात पडलीये. महिनाला जरा आझाद करूया. अरे बोलव की नित्या. लय ताण झाला होता डोक्याला. मोहिनीबाई, ओ मोहिनीबाई.
जाम खुश झालं बरं का आपण. घ्या बाई वाड्यावर या. शिवा पळाला. मोठ्या हिमतीनं पकडलेलं सावज मध्यरात्री पसार झालं. अचानक झालेल्या हल्ल्यानं आमच्या तोंडचं पाणीच पळालं. बंदुकीच्या गोळ्या पावसातल्या गाराप्रमाणे बरसायला लागल्या. भिर 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 दगडाच्या माऱ्यात किती जण बेजार झालं. लाट्या काट्यांच्या वर्मी घावानं कित्येक जणांनी पलायन केलं. आणि शेवटी आपण तोंड घशी पडलो आणि 5,000चं बक्षीसही गेलं. शिवाला पकडून आपण नाहक आगी बरोबर खेळलो. नाही पाटील, मला वाटतं आपण पाठवलेला माणूस आहे का नाही, त्या शिवाच्या माणसानं पकडणारी ही भलतीच बिलामत आपल्या अंगावर येऊन पडली. बर, आता काय करायचं? त्याच विचार करतोय काय करायचं ते. रंगराव, दूर दैवानं जागा दिला आणि वाघ सुटला पिंजऱ्यातून. पाटील, हे असं घाबरून जमणार नाही बर का. पण हे संकट सामान्य नाही पाटील. त्याच्या दराऱ्यानं इंग्रज सरकार थरथर कापतंय. ज्याच्या व्याघ्र गर्जने अख्खा गाव पेटून उठतोय. त्या वाघाशी आपली गाठ आहे. मायला त्याच येळेला शिवाचं मुंडकं तोडलं असतं का नाही, तर ही कुत्र्याची बिलामत अंगावर आली नसती. पण त्याच्या मायला 5,000च्या मोहन मोहित झालो आणि ही भलती बिलामत उलटी अंगावर पडलीच्या मायला. त्याच्या रंगराव, शिवाचं डोसकं मारून आपण या गावात जिवंत राहिलो नसतो. अहो, जिथं देव डोळ्याचं पात लवतं ना लवतं तोच शिवा फरार झाला नाही. त्याला गायब केलं. हो, त्याला गायब केला. पाटील, हे माणसं नाहीत बरं का. त्या मायला ही भूता आहेत भूता. रानातल्या लाट पाण्याप्रमाणे सगळ्या गावभर पसरल्यात कुत्रे. म्हणूनच आपण काय युक्ती शोध ठरवली तर त्याचा खळा माहिती त्या शिवाला कळते. शिवाला सगळी माहिती जाते. अहो, दरड कोसळण्याचं निमित्त झालं आणि चोपेर हल्ला झाला आमच्यावर. आमची तर पळताभुई थोडीच झाली. मला जीव वाचतोय का नाही याचीच भीती मनात वाटत होती. अहो, तीरावरलं शेपटावरचे निभावलं. अहो, त्या फौजदार साहेबांची आपल्याला साथ न मिळाल्यामुळं ही आपली बाजू उलटी पडली. बाजू उलटी पडली खरं पाटील. रोज शिवा आपल्या जाळ्यात सापडेल कसा याच काहीतरी युक्ती काढली पाहिजे पाटील. हे बघा, त्या हरामखोर शिवाला जाळ्यात पकडायची काहीतरी युक्ती कळवा मला, युक्ती. अहो, दोस्त तर भरमीच झालेला आहे. तुम्ही सांगा काहीतरी एक युक्ती. पाटील, हे बघा, हा रंगराव तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला घाबरायची गरज नाही. या चंद्राच्या इज्जतीसाठी आणि तुमच्या घराण्याच्या अब्रूसाठी रंगराव पाटील जीवाचं रान करील, रान. अहो, मग तोच आपल्याला रानो मार करेल त्याचं काय? पाटील, थेट आपण जाऊन फौजदार साहेबाची गाठ घेऊ.
आणि त्या शिवाला गिरफ्तार करून टाकू. चला चला. देवारा देवा खंडूराया, टकुऱ्यावरच्या वजनानं डोसकं कसं ठणकतंय आणि या तासगावचं माळरान चालून शान पायाची नुसती चाळण झाली. पिकल्या पाण्याला नाही झेपाव ते सगळं. आरा 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 एका गाढवाचं वजन होते का आता हो शिवा भुतेच्या दळ्यात नेतोय का वारं मळवून येतोय आरतीच्या. हा कोण शिवाच येतो की काय? केव्हा आलास तू? आताच काय काय काम काढलं तू? तुमच्याकडेच चालू आहे का? हो हो. अरे आंबाजी पाटलाचा खून झाल्यापासून सगळी कामं महत्वाची झालेत. नाना, आम्ही नाही समजलो तुमचं बोलणं. अरे समजल कसं? मी कोड्यातच बोलतोय. म्हणजे म्हणजे त्याचं असं आहे, त्या दिवसाची तुझी चिठ्ठी मिळाली आणि हे आयर पाठवलंय की तुझ्या दोस्तानं. नाना, भोसल्यांचं लगीन कुठं झालं या? अरे शिव काय लग्नाचा आयर नाही का? मग कसला रे नाना? अरे वायऱ्याला ठिकाण्यावर आणायचं सगळं दारू सामान आहे याच्यामध्ये. म्हणजे अरे म्हणजे काडतुसानं भरगच्च पेटी भरल्या बघ. खरंच नाना, महात्माचा उपकार मी जन्मजन्मी विसरणार नाही. पण नाना, अरे तुझी स्वारी कुठं? साहेबाच्या बंगल्यावर. एवढी घाई कशाला? अरे राहा की 2 दिवस या पोरा बाळातनं. अरे रोजचं रडगाणं काय ऐकायचं? आपलं कोल्हापूरच बरं. साहेबाचा बंगला म्हणजे खाटिकाचं घर. रोज कोंबड्या बकड्याचं मुर्द पडतात. नाना, महात्माला माझा नमस्कार सांग. जग्या, चल घे उचल पेटी आणि चल जल्दीनं. येतो नाना. जड आहे का? बघा आता तुम्ही. नाना, उचलू लागा. बेलो 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 एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झालो बघा. खबरदार, जागच्या जागी उभा राहा. आवाज क्लिअर येतो. अजिबात हलायचं नाही. आतायची म्हणा माणसानं जरा धावानं घ्यावं का? कोण आहेस तू? काय आंधळास की काय? चुप राहा, नाहीतर पिस्तूलचे गोळे आरपार जाईल. कोण आहेस तू? माणूस. अरे माणसाबद्दल मी नाही बोलत. कोण गेलं या वाटेनं? आतायची म्हणा मी वाटचा वाट सुरू. कोण आला आणि कोण गेलं मला काय रे ठावं? हरामखोरा, खरं सांगतोस की नाही? आईच्या ना एवढं वय झालं, काळ्याचं पांढरं झालं सगळं, पण कधी आयुष्यात खोटं नाही बोललो मी. पण तू चौकशी करणार कोण र? सरकारी माणूस. आतायची म्हणा मग नळकांड जरा बाजूला करून बोल की.
तू शिवाचा साथीदार असणार. अरे शिवा कोण शिवा? तो बंडखोर अंबाजी पाटलाचा खून करून फरारी झालेला बदमाश. आतायची म्हणा. त्याचा न माझा काय रे संबंध? अरे तो राजारामा, आमचा मायचा राजा. राजा नाही, मायकल डिसोजा आहे, मायकल डिसोजा. तो हा ख्रिस्तव झालास होय. मराठी धर्माचं नाव घालवलंस. माईला समजलं तर ऊर बुडवून छान आकाश पाताळ एक करील ती माऊली. 9 महिन्याचं वजा तिनं पोटात वागलं तुझं, ते काय परकीय धर्माचा स्वीकार कराया? नाना, तत्वज्ञानाचं पाठ सांगू नकोस मला. माझं भवितव्य माझ्या भाऊ बाळात आहे. खराय पोरा, माणसाचं भाकीत माणूसच ठरवतो. अरे शहाण्यानं शेण खाल्लं तर आमच्यासारखा अंगठा बहादूर गावऱ्याच येणार की. नाना, तासगावची काही खबर? अरे इबलीस कार्ट माझ्या पोटात शिरते बरं का. पण ह्याच्या बारशाच्या घुगऱ्या मी साऱ्या कळकवडीला वाटले ते. तू केव्हा पाहिलंस? तू केव्हा हा पाहिलंस? अरे बघितलं होतं की शिवाला एक बार. काय बोलला तुझ्याशी? अरे हातात नाकांड घेऊन फिरतोय. कशासाठी? मुडदा पाडाया. कुणाचा? त्याच्या विरुद्ध उठाव करतो त्याचा आणि सावकारांचा. नाना, शिवानं कित्येकांचं संसार सावरलं. अंबाजी पाटलाचा खून केला म्हणून मी आणि माझी आई वाचलो. मी मायकल झालोच. पण सरकारात मला फौजदाराची बढती मिळाली. शिवा नसता तर या जगात तू पण राहिला नसताच पोरा. आर देवाची करणी लय मोठी आहे. खरं सांगू तुला, तासगावात शिवाला कोण पण चांगलं म्हणत नाही. सावकारांची घरदारं लुटतो या. बंडखोर आहे तो, आता त्याला सगळी बंडखोर म्हणतात. नाना, हे तुझं फार पूर्ण चुकीचं समजतंय. हे मायकल हा जरी तुला असा दिसत असला तरी हा वेगळा असणारा त्याचा गैरसमज वाटतोय तुला. शिवाला चांगला असणारा मी ओळखतो. शिवा असणारा साऱ्या गावामध्ये नावंजलेला गाजलेला असणारा शिवा आहे. आपल्या बुद्धीला नाही आहे पटत. अरे माणसाचा मुडदा पाडणाऱ्या माणसाला जर देव म्हणू लागला तर देवाचा देव पण राहिलं कुठं? शिवा देव असेल त्यांच्या साथीदाराचा, पण तासगावात त्याला कोण पण चांगलं म्हणत नाही. बर तू कशाला इकडे आलास ना? नाना, शिवाला पकडायचं वॉरंट आहे माझ्याजवळ. नाना, तू एक माझं काम कर. कसलं र? शिवाचा थांग पत्ता लागला तर मला वर्दी दे. 5,000चं बक्षीस मिळेल तुला. वर्दी मिळेल तुला. तू काय कर, मला भेटायला ये चौडीवर. हो मग चल की जाऊया संगतीनच. चल. शिवा 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 बंडखोर. शिवाच्या नावाचा जय जयकार, जयघोष 10 देशातून पाहिलं तर शिवाचा जयघोष केला जातो. मस्तक बधीर झालाय, बधीर. शिवाच्या जयघोषानं कानाचे पडदे फाटले, तासगाव पालता घातला, सरकारी माणसं गावभर पसरली. तरी पण हा बिलंदर हातामध्ये सापडला नाही. इंग्रज सरकाराच्या विरोधात याचं बंड एक वेगळं वाटतंय. मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं या हरामखोरानं. या बंडखोराला गिरफ्तार करायचं म्हटलं तर त्याच्या विरोधात कोणीही ठराव वेगळ्या पद्धतीनं मांडू शकत नाही. याचं मोठं आश्चर्य वाटतंय मला. बुद्धीचा वस्ताद आहे तो दरोडेखोर शिवा. साहेब काय? शिवा गिरफ्तार झाला? नाही बा.
रंगराव पाटील आणि अंबाजी पाटील आले ते तुमच्या भेटीला. कोण? रंगराव पाटील? रंगराव? अंबाजीचा पोरगा. काय काम आहे त्यांचं? काहीतरी महत्वाचं आहे म्हणते ती. तू काय कर, जा त्यांना पाठवून दे. बर बर ठीक आहे. अंबाजीच्या पोराला फितून आपल्या कटात सामील करून घेतला तर हा गुड गुड व्हेरी गुड आयडिया. सोडानं पेटलेला रंगराव शिवाच्या नाशासाठी पुढं सरसावला तर बंडखोर हा आपल्या हातामध्ये गिरफ्तार होईल. या तात्याबा, या तात्याबा पाटील, काही महत्वाची खबर? तेच तर सांगण्यासाठी आलोय साहेब. कसं पाटील? तातडीनं आपली भेट घ्यावी आणि त्या लुटारूचा बंदोबस्त करावा हेच सांगण्यासाठी आलो. लुटारू? अहो कोण लुटारू? माझ्या बापाचा खून करून पसार झालेला तो हरामखोर. शिवा बसला? होच. अहो त्यानं त्यानं तर जीनं हराम करून ठेवले आणि धुमाकूळ घातलाय तो अलगच गावातून. हा माजुरी वाघ पकडायचा कसा? तेच तर सांगायला आलोय आम्ही. काय म्हणताय? तेच तर सांगायसाठी आलोय. तुम्ही काय करा, त्याचा पत्ता सांगा, आम्ही करतो त्याचा बंदोबस्त. सांगा रंगराव. साहेब, वाघदरीच्या घनदाट अरण्यात त्याची गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये तो त्या साथीदारांच्या सोबत राहतो असं खास माणसाकडनं समजलंय आम्हाला. गुड. तुमच्या सहकार्यानं जर बंडखोर गिरफ्तार झाला तर आम्ही तुम्हाला सरकारला बक्षीस द्यायला सांगू. खरंच बक्षीस मिळेल होय साहेब? आमच्या सोबत तुम्हीच देखील असला पाहिजे. कशाला? शिवाला पकडायला. अरे बापरे. अहो असं अरे बापरे म्हणताय, तुमच्या बापाचा सूट घ्यायचा नाही का तुम्हाला? काय बोलताय साहेब? त्या हरामखोर शिवाचं मुंडकर रक्ताच्या थरोळ्यात पडल्याशिवाय या रंगराव पाटलाचा सुडागणी शांत होणार नाही साहेब. आणि माझ्याही चंद्राचा हात पकडलाय त्या हरामखोरानं. पळवून घेऊन जाण्याचा त्याचा बेत आहे. त्याच दिवशी पकडला होता पण तुमच्या गैरहजेरीत. मग आम्हाला वर्दी का तुम्ही दिली नाही? अहो दिलं होतं, तातडीनं माणूस पाठवलं होतं साहेब. मग काय झालं त्याचं? अहो त्यानं तर धडा वेगळं शिर करून आमचंच कंबट मोडलं. आणि चक्क आमच्या डोळ्यात देखत पोबारा केला त्या हरामखोरानं साहेब. आता आम्ही आहोत तुमच्या साथीला, घाबरायचं काहीच कारण अहो, नाही. कोण घाबरतो त्या लुटारी टोळींना? सरकारी बंदुकीच्या गोळीला पुरणार नाहीत साले. चौपेर हल्ला झाला का नाही की बोचा घासत घासत येतील प्राणाची भीक मागाया. अहो हात काड्या तर पडू दे हातात. मग पा कसा फासावर लटकवतो त्याला दे. तुम्ही काय करा, निर्धास्त जा. हो साहेब, जातो आम्ही. जातो. च्या आईला ऊन सळसळ झाडामध्ये रानडुक्कर का बिब्या वाघ? नाही दोस्ता, जनावर लय दांडग दिसतंय. अरे कोण आहे ना? चुप राहा गदड्या. वखत कसला घामाघुमीचा मरण टकुऱ्यावरून बसलंय. बंदुकीचा नळकांड हातात असून शाणबी जीव गेला सारगात. म्हणजे आपण मरणार? हा, मरणार? अरे मरून शाण जित्त असून शाण पण काय फायदा? मेलेला मुर्दाच आहे की आपण. शिवाचा मोरा दिसला की या नळकांड म्हणून पेट नाही निघायचा.
आणि त्याच्या साथीदारांना वाघ घेतली की आटपला आपला बाजार. उगी उगी माझ्या सोन्या उगी उगी. काय हवंय रे तुला? शिवा भोसला. कोण? शिवा भोसला. अरे बापरे, शिवा भोसला. काय गोपा काय कशा तू का रडत होतास? 5,000चं बक्षीस गेलं आणि इनामी गेला. तुला जर बक्षीस भेटलं असतंस तर तू काय केलं असतंस रे? काय केलं असतं? हो हो, काय केलं असतं? या कृष्णानं काय केलं असतं? अरे ते सांग, तू काय केलं असतंस ते? लग्नाच्या बोलल्यावर चढलो असतो, राजावर राणीवाली संसार केला असता बघ. वर्षाच्या वर्षाला इटुकलं पिटुकलं खेळवत बसलो असतो. आंधळा मी आंधळा आई मी ग आंधळा. आंधळा मी आंधळा आई मी ग आंधळा. रूप तुझे पाहू कसे येडा माय जीव घे डोळे दे पाहू दे. आंधळ्याला दर्शन दे येडा माय. आंधळ्याला दर्शन दे येडा माय. आंधळ्याला दर्शन दे येडा माय. इच्छी म्हणा हे रे कोण उपरसून. मला तर वाटतंय त्या शिवाच्या टोळीमधलाच असणार. अरे पण यो आंधळा आहे. अरे भावना असेल त्याचा. ए कोण आहेस रे तू? मायबाप, मी एक माणूस आहे. अरे गरीब आहेस की गनीम कुणास ठाऊक. खरं सांगतो मायबाप, पाटीला मिळालं. घरी पोरं बाळ उपाशी आहेत. काय काम असेल तर सांगा, खंडूराया तुमचं भलं करेल. अरे चांगला धड धाकड दिसतोस की. काम धंदा करायला काय झालं तुला? अर कोण देतं काम धंदा या आंधळ्याला? मग आमचं एक काम कर, आम्ही देऊ की तुला पैका. काम होण्यासारखं असेल तर नक्कीच करेल. माझी पोरं बाळ तुम्हाला दुवा देतील. कृष्णा सांग की र. कृष्णा, अरे तूच सांग. गोपाळ, अरे तूच सांग. सीधा साधा दिसतोय माणूस. का र बाबा? बाबा, नाही म्हणजे तुझं नाव ठाव नाही. अरे म्हणून मी म्हणतो तुला बाबा. अरे एवढं उचकायला काय झालं? उचकायला म्हणजे अरे माझीच पोरं मला बाबा म्हणतात. मग काय तुला तो त्याचा बाबा म्हणलो होय? अरे आम्ही पण तुला बाबाच म्हणू. कसं रे गोपाळ? होय. सांगा की तुमचं काम काय आहे ते. घरी पोरं बाळ 4-4 पोरं आहेत, वाट बघित असतील. तो शिवा भोसला दिसतो का रे तुला? अरे कोण शिवा बसला रे? अरे शिवा दरोडेखोर. जीव हैराण करून टाकलाय नुसता त्यानं. झोपेचं खोबरं करून टाकलं बघ त्या हरामखोरानं. साहेबाच्या तोंडचं पाणीच पळालंय बघ त्याची वाघ झेप बघून शान. बर तू असतो कुठं र? अरे तर आम्हाला ठाव असतं तर तुला कशाला विचारलं असतं? त्याचा पत्ता मिळाला तर आम्हासनी सांग.
5,000चं बक्षीस आहे त्यावर घेऊ तिघांनी वाटून आपण. जन्माचं दारिद्र्य फिटल तुझ्या. भीक मागायची पण येळ येणार नाही बघ. त्याचा ठिकाणा सांगा म्हणजे मी लागतो कामाला. वाघदरीच्या गुहेमध्ये आहे कुठं तरी त्यो. कुणीतरी द्या गरीबाला पैसा असं म्हणत जा तिथं, म्हणजे कुणाला संशय पण येणार नाही बघ. पुढचं आम्ही बघतो काय करायचं ते. पर ते कसं काय पकडणार रे शिवाला तुम्ही? रंगराव आणि तात्याबा पाटील आमच्या फौजदार साहेबांनी सामील झालेत. आज रातच्यालाच हल्ला करणार आहे आम्ही वाघदरीवर. तू असाच जा त्या वाघदरीच्या गुहेमध्ये आणि दिसला की आम्हाला येऊन सांग. बरोबर, म्या लागतोच कामाला. पर ते शिवाला पकडून दिल्यावर 5,000तला तिसरा हिस्सा काढा, नाहीतर फसवाल माझ्यासारख्या गरीबाला. जातो मी बरं का. बर बर. या आंधळ्यानं शिवाचा आपल्याला पत्ता सांगितला तर कोण देतो त्याला 5,000चा तिसरा हिस्सा? म्हणजे मला पण नाही होय. दोस्ता, तू तर माझा जिगरी दोस्त, तुला विसरणार नाही. बर. वा? अरे बाबा तू कशा पाय आलास? बाबा गेला, काका आलाय तुमचा. म्हणजे तो चुलता होय, तो आंधळा? नाही, आमचा माणूस नाही तो. पर तू इथे कशा पाय आलास? 5,000चा चौथा हिस्सा मागाय आलोया. म्हणजे शिवाला तू पकडणार? दोस्ता ले त्या. हे? आयच्या ना तुझ्या साथीदार मिळाला आम्हाला की आमचं ठरलं, आमचं काम होईल नक्की. पण 5,000चा चौथा हिस्सा द्यायला विसरू नका. अरे पण आम्ही काय तुझं देणं लागतोय का तुझा हिसाब करायला? तूच घे सगळं, पण त्या शिवाला बेड्या ठोकल्याशिवाय येऊ नकोस. चल शिवा आपण जाऊ. ए, कुठं जातायसा? तर आम्ही काय तुझं उक्त घेतलं? अरे त्या 5,000 चौथ्या हिश्श्याचं काय? म्हणजे तुला काय देणं घेतलंय काय आम्ही? आता गोमा देतायसा का फरशीनं उडून उमटक? इची बन हे उपरसून तर जीवा उठले आपल्या. काय पाहिजे रे तुला? बंदुका द्या. अरे बापरे, बापाच्या नावानं कशाला ओरडतो यास? माग 2 बंदुका नेल्या होत्यास, त्यावेळेस फौजदार साहेबांनी चांबडी काढली होती आमची. आता तर आमचा जीवच गेल बघ. कसला रे विचार करताय दोघं? आणा दिनाळ काणी इकडं. आणतो बाबा आणतो. उंदराचा जातो जीव आणि मांजराचं होतं खेळणं. गेलं जातीच किती बिताड. आता काय करायचं? त्या फौजदाराला काय सांगायचं? 5,000 पण नाही आणि सरकारी नोकरी पण नाही, ही बंदुकी नाही, मग आपला काय उपयोग? आता सगळंच गेलं. चल जल्दीनं, नाहीतर दुसरा उपटसूम याचा आपलं आणि काय करायला. होय होय, चल जल्दीनं. चंद्रा, तुला काय एक गोष्ट सांगायची आहे. काय काय सांगायचे? बोला. पर त्याला तुझा होकार मिळेल का? पण नकार तरी केव्हा दिलाय मी तुम्हाला? नाही चंद्रा, अगं तसं नाही. मग कसं?
चंद्रा, माणसाच्या जीवनात उठणारं वादळ भविष्य काळाची सीमा रोखू शकत नाही. तसं हे माझं जीवन, हा ग जीवन कसलं, जीवन मरणाचा खेळ खेळत आहे मी. पण चंद्रा, इंग्रज सरकारचा कोणत्या बाजूने उठाव येईल हे सांगता येणार नाही. सौजन्य घातक्याचा चोपेर हल्ला कोणत्या दिशेने येईल याचा पता नाही. कसाब करणीची वाटचाल कोणशी बिलामत आणील हे देवाला सुद्धा ठाऊक नाही. पण सांगायचंय काय तुम्हाला भोसले? चंद्रा, मनाला खंत करून घेऊ नकोस. काय? अजूनही नाद सोड माझा, त्यातच तुझं कल्याण आहे. नाही भोसले नाही. अहो काय सांगताय हे तुम्ही? अहो त्या खंडूराया समोर मी शपथ घेतले आयुष्यभर तुमची साथ देणार म्हणून. पण त्याचं जीवन काट्या कुट्यानी भरलाय होय ना? त्यांच्या सुखकर मार्गामध्ये वैऱ्यांनी तोफाचे डागलेत आणि मी त्यांची साथ सोडू म्हणता तुम्ही? नाही नाही, हे होणं शक्य नाही. चंद्रा, अगं तुला खरंच सांगतोय की तुझं हे अमोल शरीर माझ्यासारख्या रानटी जीवनाची सांगड घालू शकणार नाही. तेव्हा तू माझा नाद सोड, त्यातच तुझं कल्याण आहे. नाही, त्रिभुवनाचं साम्राज्य जिच्या पायावर लोटांगण घातलं, ती सीता सुद्धा काट्या कुट्यातून रामाबरोबर चाललीच ना. दैवाचा फासा उलटा पडला आणि मिष्टांनावर ताव मारणारा तिचा तो हात कंदमुळ खात पती बरोबर फिरत होतीच ना ती. सांगा भोसले, सांगा. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरणाऱ्या या चंद्राचा तुम्ही तिरस्कार करणार, तिला तुम्ही दूर लढणार. चंद्रा, तुझ्या या अमृतल्य भाषणानं तर मी फार बावरला. काही सुचन असं झालं आहे माझ्या बी मनाला. वर चंद्रा, या खंडूरायाच्या बोलण्यानं, खंडूरायाच्या कृपेने जे काय व्हायचं असेल ते होईल. पण तुझं हे हात लवकरच हळदीने पिवळे करतो. खरंच सांगताय भोसले? हो, खरंच लवकरच हात पिवळे करणार. खरंच माझ्यासारखी भाग्यवंत मीच खरंय. तुम्ही अशीच आयुष्यभर मला साथ द्याल ना? हो हो चंद्रा, हो.
दुःख लुटूया रंग बहार, दुःख लुटूया रंग बहार. असा एकांत हा नको रुसवा धरू, असा एकांत हा नको रुसवा धरू, नको नको प्रिये राग फसवा धरू, राग फसवा धरू. आज थोडा करू अविचार, सजना रे चलना, दोघ लुटूया रंग बहार, दोघ लुटूया रंग बहार. आज बंधन नको हो बेधुंद रे, हो बेधुंद रे, नाचू गाऊ फिरू लुटू आनंद रे, लुटू आनंद रे. आली नशा मला अनिवार, सजना रे चलना, दोघ लुटूया रंग बहार, दोघ लुटूया रंग बहार. हिरवे पानात न्यारी कुमार, सजना रे चलना, दोघ लुटूया रंग बहार, दोघ लुटूया रंग बहार. हे दगदगीचं जीवन दिवस जगायचं. सरकारचा ससमेरा पाठ शिवणीची खेळ खेळत असून गव गुंडाची मसळत पकडून देण्यासाठी अहोरात्र धडपडत आहे. 5,000च्या मोहाला बळी पडलेला एक मराठी माणूस दुसऱ्या मराठ्याचा जीव घेण्यापायी टपून बसला आहे रान लांडग्याप्रमाणे. मायकलचं एक नवीन संकट उभा आहे डोळ्यामोर. या शिवानं मोठमोठ्या अधिकाऱ्यांना चकवलं, फसवलं, पलताफुई थोडी केली. आज तो शिवा मायकल हे नाव ऐकताच हतबल का व्हावा. बिचाऱ्या वादळाचं थैमान चाललं. काही सुचेनासं झालंय या मनाला. अरे नाना, तू केव्हा आलास रे? आताच की. अरे अशा मध्यरात्री काय दगा फटका? हो नाना भोसले, मामला लय कठीण आहे बघा. रंगराव मायकेलला घेऊन गुहेवर हल्ला करणार आहे. मायकल? हा, मायकेल म्हणजे आमचा माईचा राजा. पोरगा राजा राजा राजा. हा, मराठी धर्माचं वाटोळ करून ख्रिस्ताव झालंय कार्ट. उपकार कर्त्यांचा बळी घ्यायला. नाना, पण हे तुला कसं ठावं? भिकाऱ्याचा वेश घेऊन त्या दिवस फिरत होतो तेव्हा त्या मायकलच्या शिपायांनी सगळं सांगितलंय मला. असं आहे काय? भोसले, तुमच्या गुहेचा त्यांना नक्कीच ठाव ठिकाणा लागलाय. माहिंद्याला पोलीस फाटा घेऊन तुमच्या गुहेवर हल्ला करणार आहेत ते सगळे. नाना,
नाना अमृत जहर बनलं. हिरा गारगोटी निघाला. सापानं आपली जात दाखवली आणि कुऱ्हाडीचा दांडा गोतास काय ठरला. पण नाना तुम्ही किती कष्ट घेतलं हो माझ्यासाठी. या सामान्य शिवाचा जीव वाचवण्यासाठी पिकल्या पानाची केवढीही धडपड. म्या फाटका माणूस, ह्याच्या व्यतिरिक्त आणि काय करू शकतो शिवा? आहे नाना, तू फाटका नाहीस. मनाचा मोठा हैस करण्याप्रमाणे तू दुबळा नाहीस. तुझी नीती आहे धर्माप्रमाणे. पण नाना, या शिवाचं बरं वाईट काही झालं तर चंद्राची देखभाल कर, आईचं सात्वन कर आणि माईला माझा निरोप सांग. माईला माझा निरोप सांग. घेतलं गरीबाचा देव म्हणणाऱ्या देवाच्या डोळ्याच्या पाणी नाही सोबत पाणी देवाच्या डोळ्यात. मारायचं तर वाघाच्या गर्जनेनं आणि मारायचं झालं तर वाघाची झेप घेऊन चाल. खंडूराया तुमचं रक्षण करीत. येतो म्या. मायकल माझ्या माईचा पोरगा राजा. राजा राम या सिंहासनाला लढत येणार की ज्याचा जीव वाचवण्यासाठी अंबाजी पोटलाचा फोन करून मी हा अरण्यवास पत्करला. उपवास मारीचा जीवन जगलो. त्या एका मराठ्यानं मराठी धर्माची हयला करून परक्याचा गुलाम व्हावं. अरे परमेश्वरा, तुझ्या दैवाचा खेळ विचित्र नाही का? राजा रामाशी होणारी झटपट घेणारी का जीव देणारी होणाऱ्या धुमचक्री मध्ये राजा राम मारला गेला तर माझ्या साथीदारांच्या गोळीची शिकार झाला तर माईला जीवाचं जीवदान देऊन म्या काय मिळवलं? आणि कम नशिबानं राजानं माझा बळी घेतला तर माझ्या तासगावाचं काय? सावकारशाहीच्या जुलमी हत्याऱ्याखाली भरडल्या जाणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांचं काय? इंग्रज सरकारच्या पारतंत्र्याखाली भरडल्या जाणाऱ्या माझ्या या स्वबांधवाचं काय? या जन्मभूमीच्या दास्यशंकाला जमीन दोस्त कोण करणार? राजा रामाच्या मरणाला माई वेडी होईल. तिचं मात्र प्रेम हंबरटा फोडेल, हंबरटा फोडेल. अरे खंडूराया, कोणता बुरा वखत आणलास रे हे माझ्यावर? बर ठरला विचार. या शिवाच्या जीवात जीव असेपर्यंत राजाच्या जीवाची जोख मी घेतलीच पाहिजे. नाहीतर राजा जर गेला तर माही वेडी होईल. जाग्या, एक नानानं भयंकर बातमी सांगितली. भयंकर बातमी? आज मध्यरात्री मायकल आपणावर हल्ला करणार आहे. मायकल? हो, माईचा पोरगा. अरे 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 भोसले, गहू पेरून हा हुलगा जन्माला कसा काय आला? जाग्या, आणीबाणीचा मोठा प्रसंग आहे. या प्रसंगाला मोठ्या हिमतीनं सामना दिला पाहिजे. भोसले, हा जग्या जीवाचं रान करेल आणि गोरसाहेब पाल्यागत कापून शान काढेल, पण तुमचं रक्षण करेल.
तुम्ही बघत राहा. जग्या, मायकलचं काय करायचं ते नंतर बघू. पहिलं आपलं साथीदार एकत्र करून निवडक डब्याच्या जागा धरून बसा. तो हरामखोर रंगराव पाटील येणार आहे इथं. असं आहे वय. होय. ये म्हणाव बेट्या, तुझा राय एवढं तुकडं करतो आणि भाकरी संग खातो. ए, बगडे, जग्या, ही पहा आपल्या साथीदारांची धोक्याची इशारत. कुठं तरी घे आडोसा. जगलो वाचलो तर परत भेटू. जय येळकोट मल्हार. जय येळकोट मल्हार. साहेब, ती बघा, तीच त्या हरामखोराची खुवा. इथंच लपून बसतो तो त्याच्या साथीदारासकट. बापरे, काय पडलं ग? होय. अरे तिकडं दरड कोसळले असल. शिपाई हो, घाबरायचं नाही. नाही हे बघा, असं वाघाच्या हिमतीनं लढायचं. वाघाच्या हिमतीनं. शिपाई, कसून चौकशी करा. हा. शिवा जर निसटला तर गोळी घालून ठार करीन तुम्हाला. जा जल्दीनं. इकडं नाही, या दिशेनं. ऋतूच्या जबड्यात वाघाच्या जबड्यात. गोपाळ, आटोपला बाजार रे आपला. जा जल्दीनं लवकर. रंगराव, तुम्ही या बाजूने तसून शोध करा. मी कशाला? काय झालं? कधी मी राहतो की तुमचा साथीदार म्हणून. मी कशाला जाऊ तिकडे बरं? माझा साथीदार आहे माझ्याजवळ. वेळ पडली तर गोळ्या घालून ठार करीन त्याला. मी जातो या बाजूनं. साहेब, हाय सर्व. हा, आपण कुणाला घाबरत नसतो. ए शिपाई डो, रंग्या, तू शिजवलीस मराठी माऊलीची, पण करणी तुझी कसावाची. ए जग्या, हे बघ, तुझ्या सारख्या दरोडेखोराच्या भीतीला हा घाबरणारा रंगराव नाही. कळलं काय? चाकू आहे का नाही माझ्या खिशातला? तुम्हा सर्वांचा खतमा करायसाठी आतुरतेने वाट बघतोय. वाट. अरे साहेबाचं कुत्र तू. आणि आमचा निकाल काय लावणार? हातात बेड्या काय घालणार तू? आता तुझाच निकाल लागायची वेळ आल्या. ए कुत्र काय? हे बघ, लय माजूर होऊ नका. अरे ही वाघाची गुहा आहे. लांडग्याच्या दरडावणीला भिणारी ही मराठ्याची औलाद नाही. असं म्हणतोस? कोण वाघ आणि कोण लांडगा थोड्या चळात कळल तुला. जग्या, लय मस्ती आली आहे तुम्हाला. हे? अरे जंग जंग पछाडलं या रंगरावानं. हे बघ, सावध राहा. रंगराव तुला आता सोडत नाही. रंग्या, तुझ्या तोंडाचा पट्टावर, नाहीतर मारायच्या अगोदर तू मरशील.
आम्हाला बेड्या ठोकायची भाषा करू नगस. तुझ्या बाण दुसरा जन्म घ्यायला पाहिजे. ए तू माझा बाप काढतो काय? माझा बाप करतो? काढतो तुझा मगरुरीपणा. सांभाळ स्वतःला. अरे हत्यार राहिलं होतं माझं गुहेत. आता जाऊ तू, तुला काय आहे ते सांभाळ फरशीला. रघुराव पाटील म्हणतात मला. तान्या, पळाला पळाला हरामखोर. जाणार कुठं? इथंच कुठं तरी असं दबा धरून. शिपाई, हिमतीनं सामना करा. बर साहेब, आपला दारू सगळा संपत आलाय. पळा इथं जल्दीनं. चोपरा नामर्दाले एकाची. फौजदार साहेब, हे बघा, हिला असली संधी पुन्हा मिळणार नाही. सोडू नका त्यांना, सोडू नका. पडलं वाटतं हरामखोर. गरिबांचा देव मानणारा अखेर कुत्र्याच्या मौताने मेला. रंगराव, जीत झाली आपली. शिपाई, खेचून आणा ती बंदूक. हरामखोर पळाले वाटतं. अरे माझं काय तोंड बघता, जा जल्दी ना. तू हो मर गोपाळ. नाही बा, तुझं मोर. जा म्हणतोय ना, नाहीतर पिस्तुलाची गोळी घालीन. साहेब मेलं बरं का? ए अरे बघता काय आणा की म्हणून तुझे. शिवाय एकदा सा गेला. शिपाई हो, अरे घेऊन या ते. हे बघा तुम्हाला गिफ्ट प्रेझेंट देऊन गेलाय ते शिवा. शिवानं डोक्याचं दही करून टाकलंय. दही